हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेमध्ये असाल. मी सुद्धा खूप जास्त मजेत आहे, खुश आहे, कारण आज आहे 5th ऑफ ऑगस्ट अँड विथ द ब्लिंक ऑफ एनी आय आर लिटल मिरॅकल इज 1 month ओल्ड टुडे. 1 महिना झाला सुद्धा डिलिव्हरीला. असं वाटतं कालच माझी डिलिव्हरी झाली होती आणि या छोट्याशा पिल्लाला, या छोट्याशा हाताला, पायाला मी स्पर्श केला होता, त्याला जवळ घेतलं होतं. पण 1 महिना कसा उलटून गेला काही समजलं सुद्धा नाही. तुम्ही ते पाहू शकता. बाळ खूप छान ग्रो करतो आहे. एक एक माइलस्टोन्स त्याचे क्रॉस होत आहेत आणि माझी दोन्ही बाळं खूप मजेत आहेत. हे पाहून अगदी छान वाटतं आहे. अशा या स्पेशल दिवसाचा काहीतरी स्पेशल सेलिब्रेशन झालंच पाहिजे ना, आणि म्हणूनच मी आज ढोकळा बनवला होता. बऱ्याच दिवसापासून ढोकळा खाण्याची इच्छा होती, सो ढोकळा बनवला. ओलं खोबरं काही नव्हतं, पण डेसिकेटेड कोकोनटवरती आनंद मानून घेतला आणि असा हा छान असा खमण ढोकळा तयार झालेला आहे. इकडे मी चिवडा करायला सुद्धा ठेवलेला होता, अजून मिक्स करायचा आहे, त्यामुळे थोडंसं पांढरं दिसतं आहे. पण छान असा चिवडा आणि ढोकळा मी आज बनवला होता आणि जो मी ॲक्च्युली नाश्ता झाल्यानंतर 11 वाजता हे सेलिब्रेशन चाललेलं होतं आणि तरी पण ठीक आहे, मी छान असा ढोकळा इथे एन्जॉय करून घेतला. हे जे छोटे छोटे आनंद असतात ना, हे जर तुम्ही सेलिब्रेट केले, त्यामध्येच तुम्ही जर छान समाधान मानलं, तर प्रत्येक दिवस तुमच्यासाठी अगदी नव्याने सुरू होतो आणि नव्या नव्या गोष्टी शिकत, नवीन नवीन गोष्टी अनुभवत तो कसा संपतो ते सुद्धा समजत नाही. आणि असंच काही माझ्या बाबतीत सुद्धा या गेल्या 1 महिन्यामध्ये झालेलं आहे. आता हे जे चाललेलं आहे, माझी उठाठेव ही चाललेली आहे बाळाच्या फोटोशूटसाठी. अर्थातच 1 महिना झालेला आहे. खूप जास्त ट्रेंडिंग असं चालू असतं की प्रत्येक महिन्याला बाळाच्या पहिल्या वाढदिवसापर्यंत बाळाचं फोटोशूट करायचं आणि मग मी का त्याच्यामध्ये मागे राहणार. आता हे जे हार्ट तुम्हाला इथे दिसत आहेत ना, हे दोन्ही अद्वैतनी कट केलेले आहेत. मी त्याला शेप ड्रॉ करून दिला होता आणि त्याने मला ते कट करून दिलेले आहेत आणि तोच त्याचं सांगतो आहे. आता इथे मी खूप सिम्पल असं हे एक DIY करते आहे. एक कार्डबोर्ड घेतलेला आहे, त्यावरती असं काहीतरी डिझाईन केलेलं आहे. छान असं त्याला आता पेंट करणार आहे. ॲक्च्युली हे जी गोष्ट होती ना, ही मी ऑनलाईन पाहत होते आणि ऑनलाईन मला बऱ्यापैकी हे महाग पडत होतं. म्हटलं चला आता थोडा वेळ आहे तर त्या वेळेमध्ये आपण बनवून घेऊया. 3-4 दिवसापासून हे बनवायचं मनामध्ये होतं, पण जोपर्यंत ॲक्च्युअल दिवस आला नाही तोपर्यंत याला काही मुहूर्त लागला नाही. तर असं हे काहीसं मी माइलस्टोन कार्ड बनवलेलं होतं. पहिल्यांदा हे 1 मंथ्स झालं होतं, S काढलं आणि नंतर परत मंथ केलं. तर हे वरती तुम्हाला जो पॉपअप दिसला तर त्या पद्धतीचं होतं जे मी ऑर्डर करणार होते, पण हे असं झालं आणि यामुळे बाळाच्या फोटोशूटला 4 चांद लागले होते. खूपच छान दिसत होतं, खूपच मस्त असं बाळाचं फोटोशूट केलं गेलं. तर असा काहीसा आजचा दिवस होता. त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता डिनर वगैरे केला, सगळा झाला आणि रात्री झोपताना अशी थोडीशी मस्ती तर आमच्यामध्ये होतेच. त्या छोट्याशा बाळाला वर उचलल्यानंतर हे 25 किलोचं बाळ परत मांडीवर आलं आणि असं वाटलं की अरे बाप, किती मोठं झालं एक बाळ आणि एक बाळ किती छोटं आहे, यालाही आता मोठं करायचं आहे. मातृत्वाचा हा सुखद प्रवास परत एकदा अनुभवायचा आहे.